नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की मन आपोआप शंकराच्या चरणांशी जोडून जातं. भोलेनाथांचं स्मरण मंदिरांच्या घंटानादात मिसळतं आणि मनात भक्तीची लहर उठते. आपल्याला अनेक प्रसिद्ध शिवमंदिरं माहीत आहेत, पण अशीही काही ठिकाणं आहेत जिथं फारशी गर्दी नसते ना प्रसिद्धी असते, पण तरीही तिथं गेलं की मनाला एक अनोखी शांतता लाभते. तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच 8 पवित्र पण जास्त परिचित नसलेल्या शिवमंदिरांना भेट देणार आहोत, जिथं केवळ दर्शनच नाही तर एक आध्यात्मिक अनुभव मिळतो. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत या चॅनेलवर प्रथमच आले असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले शिवमंदिर आहे पुणे येथील भोरमध्ये. त्याचे नाव आहे विजेश्वर मंदिर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव, जिथं वेळ जणू थांबतो आणि देवतेच्या अस्तित्वाची चाहूल प्रत्येक दगडातून ऐकू येते. हे गाव म्हणजे विजयनगर. आणि इथेच आहे एक अत्यंत प्राचीन पण फारसं कोणाला माहीत नसलेलं शिवमंदिर, ते म्हणजे विजेश्वर मंदिर. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात वसलेलं हे मंदिर इतिहासाच्या पानात यादव काळापासून आहे. 12व्या-13व्या शतकात या ठिकाणी या शिवमंदिराची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं. मंदिराचं स्थापत्य बघितलं की मनात एकाच वेळेस आदर, आश्चर्य आणि स्तब्धता निर्माण होते. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक सुबक अशी कमान आहे आणि त्या कमानीवर गणेशाची एक कोरीव मूर्ती आहे, जी प्रत्येक भक्तांचं स्वागत करत असते. आत प्रवेश करताच एक मोठा सभामंडप आहे, जिथे 8 कोरीव खांब आहेत. हे खांब इतक्या तपश्चर्येने घडवले गेलेत की प्रत्येकावर वेगवेगळ्या देवदेवतांची मूर्ती दिसते. मंदिराच्या गर्भगृहात आहे विजेश्वर महादेवाचं स्वयंभू शिवलिंग. शिवलिंगावर रोज फुलांची माळ, बेलपत्र आणि जलाभिषेक सुरू असतो. पण विशेष म्हणजे इथे कोणतीही मोठी आरास नाही. सगळं अगदी साधं, पण त्यातच आहे खरी भक्ती. गावातले लोक म्हणतात की हे मंदिर विजेच्या शक्तीचे प्रतीक आहे. वीज म्हणजे प्रकाश आणि शिव म्हणजे ब्रह्म, यांचं एकत्रित रूप म्हणजे विजेश्वर. आजही मंदिराच्या परिसरात एखादं अनामिक शांततेचं वलय जाणवतं. इथे उभं राहिलं की तुमच्या मनातले विचारही स्तब्ध होतात. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी येथे स्थानिक भक्त मोठ्या श्रद्धेने येतात. मंदिराच्या परिसरात असलेल्या खोल विहिरीतलं पाणीही पवित्र मानलं जातं, कारण पूर्वी इथे एक ऋषी तपश्चर्या करत होते असं सांगितलं जातं. प्रसिद्ध नसलेलं पण अंतःकरणाला भिडणारं हे विजेश्वर मंदिर श्रावण महिन्यात भक्तांच्या आत्म्याला स्पर्श करतं. गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त एक साक्षात्कार. दुसरे मंदिर पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये आहे. त्याचे नाव आहे चांदीचा महादेव. जर तुम्हाला निसर्ग आणि अध्यात्म यांचं संमेलन अनुभवायचं असेल तर एकदा तरी भेट द्या चांदीच्या महादेवाला. मुळशीच्या हिरव्या डोंगरात, धुक्यांच्या कुशीत आणि पावसाच्या धारेत वसलेलं हे मंदिर म्हणजे निसर्गात लपलेलं एक रत्नच आहे. चांदीचा महादेव हे नाव ऐकल्यावरच वाटतं की काहीतरी चमचमती मूर्ती असावी, पण प्रत्यक्षात ही एक गुप्तधनासारखी जागा आहे, जिथे पोहोचायला थोडं चालावं लागतं. पुण्यापासून अवघ्या 50 ते 55 किलोमीटर अंतरावर मुळशी धरणाच्या पुढे एक छोटा घाट लागतो. तिथून पुढे डोंगरात पायवाटेने गेलं की धबधब्याच्या कुशीत हे मंदिर दिसतं. हे मंदिर फारसं प्रचलित नाही, कारण इथे येण्यासाठी चढ उतार, रस्ता थोडा कठीण आणि गुंतागुंतीचा आहे. पण एकदा पोहोचलात की ते दृश्य मनात साठून राहतं. धबधब्याच्या खालच्या बाजूला छोट्याशा गुहेत हे शिवलिंग आहे, ज्यावर नैसर्गिक धबधब्याचं पाणी सतत पडत राहतं. श्रावण महिन्यात इथं येणं म्हणजे एक छोटं तीर्थयात्रेसारखं वाटतं. रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात चालत जावं लागतं. झाडांच्या सावलीतून, ओढ्यांमधून वाट काढत जावं लागतं. एक एक टप्प्यावर देवाच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते.
आणि जसं तुम्ही या मंदिरात पोहोचता तसं तुमचं मन पूर्णपणे शांत होतं. इथे ना कोणती आरती ना गोंगाट, फक्त धबधब्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिल आणि मधोमध शिवलिंगावर पडणाऱ्या पाण्याचा अखंड अभिषेक. कोणतीही मानवी पूजा नाही, पण तरीही अखंड भक्ती. हाच खरा शिवतत्वाचा अनुभव आहे. चांदीचा महादेव हे मंदिर म्हणजे शिवाच्या सहज आणि स्वयंभू स्वरूपाचं दर्शन आहे. निसर्गात नटलेलं, गोंगाट विरहित, पण आत्मा व्यापून टाकणारं. तिसरे मंदिर म्हणजे साताराजवळील अंधारी येथील महादेवाचं दगडाचं मंदिर. साताऱ्याच्या खडकाळ पठारावर तुम्ही जर चालायला लागलात तर एका अंधाऱ्या दगडी वाटेच्या टोकाला तुम्हाला दिसेल एक अत्यंत गूढ मंदिर. अंधारी गावाजवळचं हे दगडाचं महादेव मंदिर इतकं शांत की स्वतः शिवाचं अस्तित्व जाणवायला लागतं. अंधारी गाव हे साताऱ्याजवळ असलेल्या पहाडी भागात आहे. इथे फारशा सोयी नाहीत ना रस्ते आहेत. पण एकदा का या मंदिराच्या परिसरात प्रवेश केला की जाणवतं आपण केवळ प्रवास नाही तर एक तपश्चर्याचा भाग अनुभवत आहोत. हे मंदिर शिळेच्या मोठमोठ्या दगडांमधून बांधलेलं आहे. कोणत्याही गवंडी कामाशिवाय कोणतेही सिमेंट न वापरता उभारलेलं हे स्थापत्य म्हणजे पुरातन कलेचा एक अप्रतिम उदाहरण आहे. हे मंदिर कोणी व केव्हा बांधलं यावर फारसं लिखित नाही, पण लोककथांनुसार इथे एक ऋषी तपश्चर्या करत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेने हे शिवलिंग प्रकट झालं आहे असे सांगितलं जातं. हे शिवलिंग अत्यंत साधं आहे, पण त्याच्या आजूबाजूला कोरलेले यक्ष, नाग आणि नंदीची छोटी मूर्ती ही या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. पावसाळ्यात मंदिराभोवती छोटे ओढे वाहतात आणि त्या पाण्याचा आवाज मंदिराच्या गाभाऱ्यात घुमणारा तो मन व्यापून टाकतो. श्रावणात इथे फार मोठी यात्रा भरत नाही, पण आजूबाजूच्या गावातील भक्त मात्र येथे नियमित दर्शनाला येत असतात. चौथे मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शंभोळेश्वर मंदिर. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक जागा आहे जिथे पांडवांनी वनवासात वास्तव्य केलं होतं. असं मानलं जातं की तिथेच एक प्राचीन गुहेत वसलेलं शिवमंदिर आहे. ते शिवमंदिर म्हणजे शंभोळेश्वर शिवमंदिर. शंभोळ हे छोटंसं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं. आणि याच डोंगराच्या पायथ्याशी एक गुहा आहे ज्यामध्ये शंभोळेश्वराचं प्राचीन शिवलिंग आहे. हे शिवलिंग जमिनीत थेट उगम पावलेलं आहे, कोणत्याही मानव हस्ताने कोरलेलं नाही. या गुहेत शिरताना एकदम थंड हवामान जाणवतं. आत गेल्यावर डावीकडे एका कोपऱ्यात छोटं नदीचं शीळ आहे आणि समोर नैसर्गिक जलस्रोतामधून पडणाऱ्या पाण्याखाली महादेवाचं शिवलिंग आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की या गुहेतून खोल गेलं तर पाण्याचा एक गोपनीय झरा आहे जो गोदावरीशी जोडलेला आहे. गुहेतला अंधार आणि ओलसर हवामान तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करतं. इथे ध्यान केलं म्हणजे मनाच्या अंतरंगापर्यंत साठून राहतं. म्हणूनच अनेक साधक इथे दर श्रावणात ध्यान साधना करायला येतात. हे मंदिर प्रसिद्ध नसूनही इथली निसर्गरम्य शांतता आणि आत्म्याला भिडणारी ऊर्जा ही खरं तर कुठल्याही मोठ्या मंदिरापेक्षा थेट अनुभव देणारी आहे. पाचवे शिवमंदिर हे नाशिक येथील सिन्नरमधील बेलवंडेश्वर मंदिर आहे. जुन्या नाशिक पुणे मार्गावर सिन्नरपासून अवघ्या काही किलोमीटरवर एक लहानसं गाव आहे, ते म्हणजे बेलवंडी. आणि तिथंच आहे बेलवंडेश्वराचं एक पुरातन मंदिर जे आजही इतिहासात हरवलेलं आहे. हे मंदिर चालुक्य आणि यादव काळात बांधलेलं असल्याचं वास्तुशास्त्र सांगतं. आजही ते फार कमी लोकांना माहीत आहे, कारण हा परिसर तसा दुर्लक्षित आहे. काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेलं हे मंदिर कोरीव आहे. सभामंडपात 12 खांब आहेत आणि प्रत्येकावर वेगळं मूर्तिशिल्प आहे. गर्भगृहात एक विशाल शिवलिंग असून त्याच्यावर नैसर्गिक दिवा नेहमी जळत असतो. बाहेरील भिंतीवर नृत्य करणाऱ्या अप्सरा, गंधर्व, यक्ष यांच्या मूर्ती आहेत आणि एक एक मूर्तीतील बारकावे बघून वाटतं की हे कोणत्या तरी उच्च कोटीच्या कारागिराचं काम असावं. श्रावण महिन्यात इथे गावातीलच काही लोक एक साधं पूजन करत असतात. सहावे शिवमंदिर हे मुळशी तालुक्यातील हडशी येथील पांडवकालीन शिवमंदिर आहे. एक वेळ अशी होती जेव्हा पांडव अज्ञातवासात होते. त्यांना देवतेच्या आधाराची आवश्यकता होती
असंच मानलं जातं की पांडव काही काळ मुळशी तालुक्यातील हडशी परिसरात वास्तव्य करत होते आणि त्याच काळात त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली. हडशी गावात प्रसिद्ध श्री सात्विक अनिरुद्ध मंदिराच्या मागे एक दाट झाडीत एक छोटा डोंगर आहे. त्याच्या टोकावर हे शिवमंदिर आहे. डोंगर चढून गेल्यावर दिसतं एक साधंसं पण चैतन्याने भरलेलं हे शिवलिंग. हे शिवलिंग काळ्या दगडात असून थोडंसं जमिनीत खोल बसलेलं आहे. हेही एक स्वयंभू स्वरूप मानलं जातं. मंदिराचं बांधकाम आजच नाही, पण हे थोडंसं पुनर्बांधलेलं आहे. तरीही गर्भगृहाच्या दगडांवर पाण्याच्या थेंबाची साठवण, गाभाऱ्यातील एकटेपणा आणि मनात पसरत जाणारी शांती ह्या गोष्टी मनाला वेगळं स्पंदन देतात. श्रावणात इथे फार कमी लोक दर्शनाला येतात. त्यामुळे तुम्ही इथे केवळ दर्शन नाही तर ध्यान, आत्मपरीक्षण आणि एक अनामिक समाधान घेऊन जाता. 7वे शिवमंदिर आहे हे अहमदनगरमधील पाथर्डी येथील हेमाडपंथी शिवमंदिर. अहमदनगर जिल्ह्याच्या पठारी भागात एक वेळ अशी होती जिथं यादव राजवटीचं सामर्थ्य भरत होतं. त्याच काळात हेमाडपंथी शैलीत उभारलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रावर पसरली. त्यातलंच एक दुर्लक्षित पण आश्चर्यकारक मंदिर म्हणजे पाथर्डीचं प्राचीन शिवमंदिर. पाथर्डी हे गाव अनेकांच्या परिचयात नसलं तरी इथलं शिवमंदिर बघून तुम्हाला वाटतं आपण कुठल्या तरी ऐतिहासिक वळणावर आहोत. मंदिराचं स्थापत्य अतिशय समतोल, खोलवर कोरलेलं आहे. कोणतीही जास्त सजावट नाही, पण त्यातही एक प्रकारचं गूढ सौंदर्य आहे. हेमाडपंथी शैली म्हणजे दगडात दगड बसवून उभी केलेली वास्तू. ना चुना ना सिमेंट, आणि तरीही हजारो वर्ष टिकून राहिलेली. हे मंदिर सुद्धा तसंच आहे, काळ्या दगडात बांधलेलं, सुबक आणि स्थिर. मंदिराचा गाभारा खोल असून त्यात शिवलिंग बसवलेलं आहे. नंदीची मूर्ती समोर असून दोन्ही बाजूंना कोरीव दगडी भिंती आहेत. श्रावण महिन्यात या मंदिरात साधेपणाने पूजा होते. गावातले काही लोक या मंदिरात येऊन बेलपत्र वाहतात, अभिषेक करतात. इतकं सुंदर आणि वास्तुकला शिल्प असलेलं हे मंदिर असून देखील याची फारशी प्रसिद्धी नाही. पण कदाचित महादेव स्वतःच अशा ठिकाणी वसतात जिथे भक्ती आणि शांतता उमटते. 8वे शिवमंदिर हे लोणावळा परिसरातील तुंग येथील तुंगेश्वर महादेव मंदिर आहे. आपण सह्याद्रीच्या डोंगराबद्दल बोलतो तेव्हा लोणावळ्याचा परिसर आठवतो. धुकं, पावसाची रिपरिप आणि हिरवळ. पण त्या निसर्गरम्य भागात एक डोंगर आहे, तो म्हणजे तुंग डोंगर. आणि त्या डोंगराच्या टोकावर एक अत्यंत आणि नितांत सुंदर जागी वसलेलं आहे तुंगेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर. तुंग डोंगरावर पोहोचायला थोडं साहस लागतं. हा ट्रेक साधारण 45 मिनिटांचा आहे, पण एक एक पायरी वर चढताना सभोवतालच्या निसर्गाचं जसं दर्शन होतं तसंच मनही हळूहळू भक्तीने भरतं. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर वाऱ्याच्या गुंजनात एक लहानसं शिवमंदिर उभं आहे. हे मंदिर फार जुनं असेल तरी स्थानिक लोकांनी त्याची देखभाल साधेपणाने ठेवली आहे. तुंगेश्वर महादेवाचं शिवलिंग छोटंसं पण जणू खोलवर नांदणारं वाटतं. समोर लहानसा नंदी, आजूबाजूला डोंगर रांगा, वाऱ्याचा आवाज आणि नीरव शांतता. श्रावण महिन्यात इथं येणं म्हणजे एक वेळेस यात्रा, तपश्चर्या आणि ध्यान. काही भक्त पहाटेच ट्रेक सुरू करून सूर्योदयापर्यंत मंदिरात पोहोचतात आणि तिथे सूर्यनमस्कारासारखी शिवपूजा करतात. तुम्ही जर या वातावरणात बसून फक्त ओम नमः शिवाय जाप केलात तरी तुमचं मन त्या गूढतेत हरवून जातं. हे मंदिर प्रसिद्ध नाही कारण इथं पोहोचायला वेळ लागतो, थोडं कठीण आहे. पण ज्या भक्ताच्या मनात शिवसाक्षात्काराची ओढ आहे त्याने इथे एकदा तरी नक्की यायलाच हवं. तर मंडळी, ही होती अशी 8 शिवमंदिरं जी तुम्हाला श्रावण महिन्यात केवळ दर्शनच नाही तर शिवतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतात. गर्दीपासून दूर, लोभस, पवित्र आणि भक्तीने ओतप्रोत अशा या स्थळांमध्ये एक अनामिक ऊर्जा आहे आणि कदाचित ती ऊर्जा तुमचं मनही एक नवीन दिशेने घेऊन जाईल. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.